माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज पुन्हा एकदा मला तुम्हाला भेटण्याचं सौभाग्य मिळालंय. तुम्हाला वाटत असेल की प्रधानमंत्री असं का करतात? याला कारण हे आहे की मी प्रधानमंत्री कमी आणि प्रधान सेवक अधिक आहे. लहानपणापासून मी एक गोष्ट ऐकत आलोय आणि बहुधा तीच माझ्या मन की बातची प्रेरणा आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की दुःख वाटलं तर कमी होतं आणि सुख वाटलं तर वाढतं. मन की बातमध्ये मी दुःख वाटतो तर कधी सुख वाटतो. मी जे आपल्याशी बोलतो त्या माझ्या मनातल्या समस्या असतात आणि त्याच मी आपल्याशी बोलून माझं मन हलकं करतो. आणि कधीकधी सुखकारक गोष्टी आपल्याशी बोलून मी माझा आनंद चौपट करण्याचा प्रयत्न करतो. मी गेल्या वेळी म्हटलं होतं की बरेच दिवस मला आपल्या तरुण पिढीची काळजी वाटत आहे. तुम्ही मला प्रधानमंत्री केलंत म्हणून मला काळजी वाटत नाहीये. तर कोणा आईचा मुलगा, कुणा कुटुंबातला मुलगा किंवा मुलगी अशा दलदलीत असतात, तेव्हा केवळ ती व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. समाज, देश सर्वच उद्ध्वस्त होतात. ड्रग्ज, अंमली पदार्थांचं व्यसन हा असा भयंकर आजार आहे, भयंकर वाईट आहे, ज्यानं भल्या भल्यांना उद्ध्वस्त केलंय. मी जेव्हा गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो तेव्हा अनेकदा चांगले ऑफिसर्स रजा मागण्यासाठी भेटायला यायचे. तेव्हा मी विचारायचो की कशाला सुट्टी हवी आहे. आधी काही बोलायचे नाहीत, मात्र जरा प्रेमानं विचारपूस केली तर सांगायचे की मुलगा वाईट संगतीत अडकलाय. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी हे सर्व सोडून मला त्याच्याबरोबर राहावं लागेल. आणि मी पाहिलंय की जे मला धाडसी चांगले ऑफिसर वाटायचे त्यांचं केवळ रडणंच बाकी राहिलं होतं. मी अशा अनेक माता पाहिल्या आहेत. मी पंजाबला गेलो होतो तेव्हा मला अनेक माता भेटल्या. त्यांना खूप राग येत होता, तसंच त्या दुःखही व्यक्त करत होत्या. आपल्याला या समस्येची काळजी समाजाच्या दृष्टीने करायला हवी. आणि मला माहीत आहे, मुलगा व्यसनाच्या विळख्यात अडकला तर आपण त्या मुलालाच दोषी मानतो, मुलाला वाईट समजतो. सत्य हे आहे की व्यसन वाईट असतं, मुलगा वाईट नसतो. आपण मुलाला वाईट समजायचं नाही. व्यसन आणि नशा वाईट मानायला हवी आणि त्यापासून दूर राहण्यासाठी मार्ग शोधायला हवेत. मुलालाच दोषी मानलं तर तो आणखीन नशेच्या विळख्यात जाईल. ही एक मानसिक, सामाजिक, वैद्यकीय समस्या आहे आणि आपल्याला त्याच दृष्टिकोनातून या समस्येवर तोडगा शोधावा लागेल. आणि काही समस्या वैद्यकीय उपचारांच्या पलीकडच्या असतात. स्वतः ती व्यक्ती, कुटुंब, मित्र, समाज, सरकार, कायदा या सर्वांनी मिळून या दिशेनं काम करायला हवं. टप्प्याटप्प्यात करण्यानं ही समस्या सुटणारी नाही. मी अलीकडेच आसाममध्ये पोलीस महासंचालकांची परिषद बोलावली होती. मी त्यांच्यासमोर अतिशय व्यथित मनानं ही समस्या मांडली. मी पोलीस विभागाला यावर गंभीरपणे चर्चा करायला तसंच उपाय शोधायलाही सांगितलं. मी विभागाला म्हटलं की आपण एक टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली तर, जेणेकरून देशातल्या कानाकोपऱ्यातून
ज्या आईवडिलांना वाटतं की त्यांचा मुलगा अंमली पदार्थ सेवनाच्या विळख्यात अडकलाय आणि हे जगाला सांगायला त्यांना लाज वाटते, संकोच वाटतो, ते याद्वारे सांगू शकतील. एक हेल्पलाईन तयार करण्याबाबत मी शासनाशी बोललो आहे. ते लवकरच याबाबत विचार करतील आणि काही प्रयत्नही करतील. त्याचप्रमाणे ड्रग्ज 3 गोष्टी आणतो आणि त्यांना मी वाईट 3D म्हणेन. मी मनोरंजनातली 3D बाबत बोलत नाहीये. यापैकी पहिला डी आहे डार्कनेस, म्हणजे अंधार. दुसरा डी आहे डिस्ट्रक्शन, म्हणजे नाश. आणि तिसरा डी आहे डिवास्टेशन, म्हणजेच उद्ध्वस्त. व्यसन हे अंधकारमय जगात घेऊन जातं, विनाशाच्या टप्प्यावर आणून सोडतं आणि उद्ध्वस्त होण्याखेरीज दुसरं काही होत नाही. आणि म्हणूनच या चिंताजनक विषयावर मी चर्चा केली आहे. मी मागच्या मन की बात कार्यक्रमात या मुद्द्याला स्पर्श केला आणि देशभरातून सुमारे 7,000हून अधिक पत्र मला आकाशवाणीच्या पत्त्यावर प्राप्त झाली. सरकारकडे आलेली पत्र वेगळीच. ऑनलाईन सरकारी पोर्टलवर, माय गव्हर्नमेंट इन पोर्टलवर हजारो ईमेल आले. ट्विटर, फेसबुकवर लाखो सूचना आल्या. एक प्रकारे समाजातील, मनातील साचलेपण एकदम बाहेर आलंय. मी खास करून देशातल्या माध्यमांचा आभारी आहे, ज्यांनी हा मुद्दा पुढे नेला. अनेक दूरचित्र वाहिन्यांनी 1-1 तासाचे कार्यक्रम केले आणि मी पाहिलं की यात केवळ सरकारबद्दल वाईट वक्तव्य करणं नव्हतं, तर एक प्रकारची चिंता होती आणि या समस्येतून बाहेर पडण्यासाठी कळकळसुद्धा होती. आणि त्यामुळे चर्चेचं एक चांगलं वातावरण सुरू झालं. सरकारही संवेदनशील बनलं असून त्यांनाही वाटत आहे की ते आता याबाबत उदासीन राहू शकणार नाहीत. व्यसनाच्या धुंदीत अडकलेल्या तरुणांना मला विचारायचं आहे की तुम्हाला 2 तास, 4 तास नशेची धुंद काय वेगळा अनुभव देत असेल? समस्यांपासून मुक्तीचा अनुभव येत असेल, मात्र तुम्ही कधी विचार केलाय की ज्या पैशांनी तुम्ही अंमली पदार्थ विकत घेता ते पैसे कुठे जातात? तुम्ही कधी याबाबत विचार केलाय? कल्पना करा, हेच ड्रगचे पैसे जर दहशतवाद्यांकडे जात असतील आणि याच पैशातून ते शस्त्रास्त्र खरेदी करत असतील आणि याच शस्त्रास्त्रांचा वापर करून एखादा दहशतवादी माझ्या देशाच्या जवानाच्या छातीत गोळ्या मारत असेल, माझ्या देशाचा जवान शहीद होत असेल, तुम्ही कधी विचार केलाय? एखाद्या मातेच्या मुलाला मारणारा, भारत मातेच्या प्राणप्रिय देशासाठी जगणाऱ्या सैनिकाच्या छातीत गोळी तर लागली नाही ना? त्या गोळीमध्ये तुमच्या नशेचा पैसा तर नाही आहे ना? जरा विचार करा. जेव्हा तुम्ही यावर विचार कराल तेव्हा मला खात्री आहे की तुमच्या मनात नक्कीच हा विचार येईल की माझं देखील भारत मातेवर प्रेम आहे. मी सुद्धा देशातल्या सैनिकांचा आदर करतो. मग दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या, ड्रग माफियांना मदत करणाऱ्या या व्यवसायाला मी कशी काय मदत करू शकतो? काही लोकांना वाटतं की जेव्हा जीवनात नैराश्य येतं, अपयश येतं, दुसरा कुठलाच मार्ग सुचत नाही, तेव्हा मनुष्य नशेच्या विळख्यात सापडतो. पण मला असं वाटतं की ज्यांच्या जीवनात कोणतंही ध्येय नसतं, उद्दिष्ट नसतं, ठोस विचार नसतो, एक प्रकारची पोकळी असते, तिथे अंमली पदार्थांचा प्रवेश सुकर होतो. अंमली पदार्थांपासून वाचायचं असेल, आपल्या मुलाला वाचवायचं असेल, तर त्याला ध्येयवादी बनवा. काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करा, स्वप्न पाहायला शिकवा. मग पहा, अन्य बाबींकडे त्याचं मन आकर्षितच होणार नाही. तुम्ही पाहिलं असेल, जो खेळाडू असतो तो थंडीत रजई घेऊन न झोपता खुल्या मैदानात सरावासाठी पहाटे 4-5 वाजता उठून जातो. का? कारण त्याचं ध्येय निश्चित असतं.
अशाच प्रकारे एखाद्या मुलामध्ये ध्येयवाद नसेल तर अशा प्रकारच्या वाईट गोष्टींचा प्रवेशाचा मार्ग सोपा होतो. मला आज स्वामी विवेकानंद यांचे शब्द आठवत आहेत. प्रत्येक तरुणासाठी हे विधान समर्पक आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय, एक विचार घ्या आणि त्याच विचाराला आपलं जीवन बनवा. त्याबाबत विचार करा, त्याचं स्वप्न पहा, तो विचार जीवनात उतरवा. आपला मेंदू, मांसपेशी, नस, शरीरातल्या प्रत्येक अवयवात तो विचार भरा आणि अन्य सर्व विचार सोडून द्या. विवेकानंदांचं हे वाक्य प्रत्येक तरुण मनासाठी उपयुक्त ठरू शकतं. आणि म्हणूनच मी तरुणांना सांगेन की ध्येयवादी बनल्यानं अनेक गोष्टींपासून आपण वाचू शकतो. कधीकधी मित्रमैत्रिणींमध्ये राहून आपल्याला हे सर्व कूल वाटतं. काही लोकांना वाटतं हे स्टाईल स्टेटमेंट आहे आणि याच मनस्थितीत आपण नकळत या गंभीर आजारात अडकले जातो. हे स्टाईल स्टेटमेंट नाही आणि कूलही नाही. वास्तवात हे विनाशकारी आहे. जेव्हा आपले मित्र या नशेबाबत गुणगान करतात तेव्हा आपल्या हृदयातून नाही म्हणण्याचं धाडस करा. नकार देण्याचं साहस दाखवा आणि त्यांनाही तुम्ही हे योग्य करत नाही असं ठामपणे सांगा. मला आईवडिलांशी देखील बोलायचंय. आपल्याकडे आजकाल वेळ नसतो. सगळे धावत असतो. आयुष्य व्यतीत करण्यासाठी धावणं अपरिहार्य आहे. आपलं जीवनमान उंचवण्यासाठी आपण धावतो. मात्र या धावपळीत आपल्या मुलांसाठी आपल्याकडे वेळ कुठे आहे? आपण पाहिलंय की आपण अनेकदा मुलांबरोबर त्यांच्या लौकिक प्रगतीबाबत चर्चा करतो. किती गुण मिळाले, परीक्षा कशी झाली, काय खायचंय, काय नाही खायचंय, कुठे जायचं, कुठे नाही जायचं, एवढाच आपल्या चर्चेचा परीघ असतो. कधी मुलांच्या अंतःकरणात डोकावून मुलांना ते सांगण्याची संधी आपण कधी दिली आहे? तुम्ही हे जरूर करून पहा. तुम्ही मुलांशी मोकळेपणानं संवाद साधलात तर त्यांच्या मनात काय चाललंय ते तुम्हाला समजेल. मुलांमध्ये वाईट संगत अचानक येत नाही, तर हळूहळू त्याची सुरुवात होते आणि त्याचप्रमाणे घरात बदल सुरू होतो. या बदलाकडे बारकाईनं पहा आणि मला खात्री आहे की तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यातच आपल्या मुलांना वाचवू शकाल. त्याच्या मित्रमैत्रिणींची माहिती घ्या आणि केवळ प्रगतीबाबत चर्चा सीमित ठेवू नका. त्याच्या जीवनातील गहिरेपण, त्याचा विचार, त्याची पुस्तकं, त्याचे मित्र, त्याचे मोबाईल फोन्स, त्याचा वेळ कसा जातो हे सगळं जाणून घ्या. मला वाटतं जे कार्य आई वडील करू शकतात ते दुसरं कुणीही करू शकत नाही. आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी मोठ्या खुबीनं सांगितल्या आणि म्हणूनच त्यांना विचारवंत म्हटलं जातं. आपल्याकडे म्हटलं जातं, 5 वर्ष लव लीजिए 10 लव ताड़न देई. 5 वर्ष लव लीजिए 10 लव ताड़न देई. सुतही 16 वर्ष में मित्र सरीज गनि देई. सुतही 16 वर्ष में मित्र सरीज गनि देई. याचं तात्पर्य असं की मूल 5 वर्षांचं होईपर्यंत मातापित्यानं प्रेमानं लालन पालन करावं. मुलगा 10 वर्षांचा होईल तेव्हा त्याला शिस्त असायला हवी, शिस्तीचा आग्रह व्हायला हवा. आपण पाहतो की समजूतदार आई रुसते आणि एक दिवस मुलाशी बोलली नाही तर मुलासाठी ती मोठी शिक्षा असते. शिक्षा ही स्वतःला देते, परंतु मुलालाही ती शिक्षाच होते. आज मी बोलणार नाही
असं आई म्हणाली तर 10 वर्षांचा मुलगा संपूर्ण दिवस हवालदिल होतो. तो आपली वागणूक बदलतो. मुलगा 16 वर्षांचा झाल्यावर त्याच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार असायला हवा. मोकळेपणानं संवाद व्हायला हवा. आपल्या पूर्वजांनी हे खूप छान पद्धतीनं सांगितलंय. आपल्या कौटुंबिक जीवनात याचा उपयोग व्हायला हवा. औषधं विकणाऱ्यांची एक बाब माझ्या लक्षात येते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं दिली जातात. तेव्हा औषधांबरोबर अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा येतात. कधीकधी कप सिरप हे देखील अंमली पदार्थांच्या सेवनाच्या आरंभाचं कारण ठरू शकतं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची मी चर्चा करू इच्छित नाही. हल्ली चांगलं शिक्षण मिळावं यासाठी गावातील मुलं आपलं राज्य सोडून चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळावा यासाठी बोर्डिंगमध्ये, हॉस्टेलमध्ये राहतात. मी ऐकलंय की तेच अशा वाईट संगतीचं प्रवेशद्वार ठरतं. या संदर्भात शैक्षणिक संस्था, समाज, सुरक्षा दल या सर्वांनी जागरूक असायला हवं. ज्याची जबाबदारी आहे त्यानं ती पूर्ण करावी. सरकारनं आपली जबाबदारी पार पाडावीच आणि यासाठी आपले प्रयत्नही असावेत. मला जी पत्रं आली आहेत त्यातील काही दुःखदायक आहेत तर काही प्रेरणादायी आहेत. मी आज सर्वांचा उल्लेख नाही करत, मात्र एक दत्त म्हणून आहेत जे पूर्णपणे नशेत बुडलेले होते. ते तुरुंगात गेले. तिथेही त्यांच्यावर अनेक बंधने होती. नंतर जीवनात बदल झाला. तुरुंगात त्यांनी अभ्यास केला आणि हळूहळू त्यांचं जीवन बदललं. त्यांची ही गोष्ट खूप प्रचलित आहे. येरवडा तुरुंगात होते. अशा अनेक कथा असतील. अनेक लोक असे आहेत जे यातून बाहेर आले आहेत. आपण बाहेर येऊ शकतो आणि यायलाच हवं. त्यासाठी आपले प्रयत्न देखील असायला हवेत. पुढील काही दिवसात मी समाजातल्या प्रतिष्ठित मंडळींशी, मग ते चित्रपट कलाकार असतील, खेळाडू असतील, सार्वजनिक जीवनाशी संबंधित असतील, त्यांना यासाठी आवाहन करीन. प्रत्येक ठिकाणी या विषयाबाबत लोकांना जागरूक करायला हवं. आपण संदेश देत राहायला हवं. यामुळे जरूर लाभ होईल. जे सोशल मीडियामध्ये कार्यरत आहेत त्यांना मी आग्रहाने सांगेन की सर्वांनी मिळून ड्रग्ज फ्री इंडिया हॅशटॅगसह एक चळवळ आपण चालवू शकतो. कारण या विश्वाशी संबंधित अनेक मुलं सोशल मीडियाशी देखील निगडीत असतात. आपण ड्रग्ज फ्री इंडिया हॅशटॅगला पुढे नेलं तर लोकशिक्षणाचं एक चांगलं वातावरण तयार होऊ शकतं. ही बाब पुढे न्यावी अशी माझी इच्छा आहे. आपण सर्वांनी काही ना काही प्रयत्न करायला हवे. ज्यांनी यश मिळवलं आहे त्यांचा अनुभव सर्वांपर्यंत पोचवावा. मी या विषयाला यासाठी स्पर्श केला आहे. दुःख वाटल्याने दुःख कमी होतं. मी काही उपदेश देत नाही आहे आणि मला उपदेश देण्याचा अधिकार देखील नाही आहे. मी केवळ आपलं दुःख वाटतोय किंवा जी कुटुंब हे दुःख सोसत आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी होऊ इच्छितो. मला एक जबाबदारीचं वातावरण निर्माण करायचं आहे. या विषयावर मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कुठेतरी सुरुवात करायलाच हवी. गेल्याच आठवड्यात मला अंधांच्या क्रिकेट संघाला भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. मला त्यांच्यात उत्साह, आत्मविश्वास, ऊर्जा दिसली. मात्र परमात्म्यानं ज्यांना दृष्टी दिली आहे, हातपाय दिले आहेत, त्यांच्यात मला या सर्व बाबींची उणीव भासते. मला देखील त्यांना भेटल्यावर ऊर्जा मिळाली. खरंच या गोष्टी जीवनात मोठा आनंद देतात. गेले काही दिवस एक बातमी चर्चेत आहे. जम्मू काश्मीरच्या क्रिकेट संघानं मुंबईत जाऊन मुंबई संघाला हरवलं. मी याकडे हारजीत स्वरूपात पाहत नाही. मी याकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहतोय. गेले अनेक दिवस काश्मीरमध्ये पुरामुळे सर्व मैदानात पाणी साचलं होतं. सध्या काश्मीरला
अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय. या परिस्थितीतही संघानं संघभावनेनं, उत्साहानं जो विजय मिळवला तो अभूतपूर्व आहे. विपरीत परिस्थितीत लक्ष्य कसं गाठायचं हे जम्मू काश्मीरच्या युवकांनी दाखवून दिलंय. आणि म्हणूनच हे सर्व ऐकून मला आनंद झाला आणि मी या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. 2 दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघानं 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करायला मान्यता दिली. भारतासाठी हा गौरवाचा, आनंदाचा क्षण आहे. अनेक पिढ्यांपासून आपल्या पूर्वजांनी ही महान परंपरा विकसित केली आणि संपूर्ण जग याच्याशी जोडलं गेलंय. वैयक्तिक जीवनात योगाचा लाभ होतो, मात्र योग हे जगाला जोडण्याचं कारण देखील होऊ शकतं, हे यातून सिद्ध झालंय. संपूर्ण जग योगाच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रसंघात एकत्र आलं आणि मी पाहतोय की सर्वसंमतीनं हा प्रस्ताव 2 दिवसांपूर्वी मंजूर झाला आणि 177 देश सहप्रायोजक बनले. भूतकाळात नेल्सन मंडेलांचा जन्मदिवस साजरा करण्याचा निर्णय झाला होता. तेव्हा 165 देश सहप्रायोजक बनले होते. याआधी जागतिक शौचालय दिनासाठी प्रयत्न झाला होता. तेव्हा 122 देश सहप्रायोजक होते. त्यापूर्वी 2 ऑक्टोबर हा अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यासाठी 140 देश सहप्रायोजक बनले होते. आणि म्हणूनच योग दिनाच्या प्रस्तावाला 177 देशांनी पाठिंबा देणं हा एक विश्वविक्रम आहे. जगातील सर्व देशांचा मी आभारी आहे, ज्यांनी भारताच्या भावनेचा आदर केला आणि जागतिक योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. योगाबाबतची योग्य भावना लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवण्याची संधी मला मिळाली. मुख्यमंत्र्यांची बैठक तर गेली 50-60 वर्ष होते. मात्र यावेळी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट झाली आणि त्याहीपेक्षा आम्ही रिट्रीटचा कार्यक्रम सुरू केला, ज्यात हातात कुठलाही कागद पेन नाही, कुठलाही अधिकारी नाही, कोणतीही फाईल नाही. सर्व मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री बरोबरीच्या मित्रांप्रमाणे बसले होते. 2-2.5 तास समाजातील तसंच देशातील विविध विषयांवर गंभीरपणे चर्चा झाली आणि तीही हलक्या फुलक्या वातावरणात. मन मोकळेपणाने ही चर्चा झाली. राजकारणाचं कुठलंही सावट या बैठकीवर नव्हतं. माझ्यासाठी हा आनंददायी अनुभव होता. हा अनुभव देखील मला तुम्हाला सांगायचा होता. गेल्या आठवड्यात मला ईशान्य भारतात जाण्याची संधी मिळाली. मी 3 दिवस तिथे राहिलो होतो. तरुणांना ताजमहाल, सिंगापूर, दुबई पाहण्याची इच्छा होते. मात्र मला त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य पाहायचं असेल, ईश्वराचं नैसर्गिक रूप पाहायचं असेल, तर तुम्ही ईशान्य भारताला जरूर भेट द्या. मी यापूर्वीही गेलो होतो, मात्र प्रधानमंत्री म्हणून गेलो तेव्हा तिथली शक्ती ओळखण्याचा प्रयत्न केला. अपार शक्तीच्या क्षमतांनी भरलेला आपला ईशान्य भारत आहे. इथली जनता प्रेमळ आहे, वातावरण उत्तम आहे. मी खरोखरच खूप आनंद उपभोगला. कधी लोक विचारतात, मोदीजी तुम्ही थकत नाहीत का? मी म्हणतो, ईशान्येला जाऊन माझा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. तिथल्या जनतेनं मला प्रेम दिलं, माझं स्वागत केलं, ती गोष्ट वेगळी. मात्र यातही जी आपुलकी होती ती मनाला भिडणारी होती. मी म्हणेन की केवळ मोदींना ही मजा उपभोगण्याचा अधिकार नाही, तर भारतातील प्रत्येक नागरिकाला हा अधिकार आहे. तुम्ही जरूर याचा आनंद घ्या. पुढला मन की बातचा कार्यक्रम होईल तेव्हा 2015 साल उजाडेल. 2014चा माझा बहुधा हा शेवटचा कार्यक्रम आहे. नाताळनिमित्त मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. 2015 या नववर्षाच्या मी तुम्हाला अगोदरच शुभेच्छा देतो. माझा मन की बात हा कार्यक्रम सकाळी प्रसारित झाल्यानंतर
आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिन्यांवर त्याच दिवशी रात्री 8 वाजता प्रादेशिक भाषेत प्रसारित होतो. आणि मी पाहिलंय की काही प्रादेशिक भाषांमध्ये काही लोक हुबेहूब माझा आवाज काढतात. आकाशवाणीचे कलाकार इतकी सुंदर कामगिरी करतात हे पाहून मी हैराण आहे आणि मी त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. इतक्या मोठ्या प्रमाणात मला पत्र आली. ही पत्र पाहून आकाशवाणीनं एक वेगळी पद्धत सुरू केली आहे. लोकांना सोयीचं जावं म्हणून त्यांनी पोस्ट बॉक्स नंबर घेतला आहे. मन की बात बाबत तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही पोस्ट बॉक्सवर लिहू शकता. मन की बात, पोस्ट बॉक्स क्रमांक 111, आकाशवाणी, नवी दिल्ली. मी तुमच्या पत्रांची वाट पाहीन. तुम्हाला माहीत नाही तुमची पत्र माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेत. तुमच्या पेनातून निघालेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाब देशाला उपयुक्त ठरू शकते. मी तुमचा आभारी आहे. पुन्हा आपण जानेवारी 2015 मध्ये एखाद्या रविवारी 11 वाजता जरूर भेटू आणि संवाद साधू.